कविप्रविष्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत आपलं. गेले काही दिवस लाडकी बहीण योजना ही योजना सरकारने मंजूर केली. ठराविक शर्ती अटी त्याची पूर्तता केल्यास 1500 रुपये मुलींच्या स्त्रियांच्या अकाउंटला सरकार देणार आहे. आता पहा, सरकारच्या तिजोरीत खडखडाट म्हणून कित्येक खात्यांमधली भरती बंद आहे. विरोधाभास लाखो कोटी रुपयाचं कर्ज कित्येक राज्यांवरती आहे आणि ऑफकोर्स परिणामतः भारताच्या तिजोरीवर सुद्धा जागतिक बँकेच्या कर्जाचा बोजा वाढू शकतो. अशा परिस्थितीत गरिबांच्या विषयी, ज्यांच्या घरात सगळाच अंधार आहे, त्यांच्याविषयी दया जरूर आहे. मला तर खूपच आहे. सवाल त्या गोष्टीचा नाही आहे. पण या सगळ्या मोफतखोरीमुळं एकंदरीतच समाजाचं जे वाटोळं होणार आहे ना, वाटोळं हा शब्द मी मुद्दाम थोडासा जोर देऊन वापरला आहे की त्याच्यातली दाहकता ऐकणाऱ्यांच्या मनापर्यंत पोहोचावी याच अपेक्षेने. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला 12,000 जात आहेत. आता लाडकी बहीण योजना, ठीक आहे, स्त्रीचा सन्मान, जे अगदी गरिबीत दिवस काढतायत, दारिद्र्यात दिवस काढतायत, जे अगदी हतबल आहेत, ज्या परित्यक्त्या आहेत, ज्या वृद्ध झाल्या आहेत, कुठलाही आधार नाही, अशा स्त्रियांना नक्कीच तुम्ही आम्ही आधार दिलाच पाहिजे. मग सरकारचं तर आद्य कर्तव्यच बनतं. याही गोष्टी मान्य आहेत. परंतु ज्या अटी शर्ती घातल्या आहेत, एकतर आपण अनेक धर्मामध्ये एकता असा ओरडा करत, अर्थात एकतर्फी ओरडा आपण करतोय, आणि फायदे, ज्या लोकांचे कायदे चुकीचे आहेत त्या लोकांना या लाडकी बहीण योजनेचे किती फायदे मिळतील, मग त्याबद्दल काही अटी शर्ती घातल्यात का? मग एखाद्या स्त्रीला किती मुलं आहेत त्याच्यावर ते अवलंबून ठेवलेलं आहे का? अर्थात ही योजना, आता खूप मोठ्या खोलात जाऊन मी याचा अभ्यास केला नाही आहे, पण जे काही चाललं आहे ते थोडंसं गैर चाललं आहे असं नक्कीच वाटतंय. कारण टॅक्स भरणाऱ्यांनी टॅक्स भरायचा, व्यापाऱ्यांनी GST भरायचा, आणि सरकारनी तुंबडी नको त्या लोकांच्याच भरत राहायची. असं काहीच चित्र जर निर्माण होत असेल तर याला काही ना काही अल्टरनेटिव्ह आहे का, हा सवाल नक्कीच मनात उठतो. आहे ना मग अल्टरनेटिव्ह? शाळांमधनं तर आता सगळी वाटच लागली आहे. 8वीपर्यंत परीक्षा नाही, त्यामुळं बौद्धिक विकास पूर्वीपेक्षा कमी होतोय हेही दिसून येतंय. नीटसारख्या परीक्षांमध्ये पेपर लीक होण्यामध्ये कोण कोण जबाबदार आहे हे CBIच्या तपासात हळूहळू उघड होऊ लागलं आहे. आणि असे जर महत्त्वाच्या परीक्षांचे, महत्त्वाच्या कोर्सेसच्या परीक्षांचे पेपर लीक होऊ लागले, मग उद्या UPSCमध्ये सुद्धा घोटाळे व्हायला लागतील. मग सुपर क्लास 2 ऑफिसरच्या पदावर सुद्धा अशी खोगीर भरती होऊ लागेल. डॉक्टर्सच्या बाबतीत हे चालूच आहे. परिणाम याचा समाजावर किती खोलवर होणार आहे, होत आहे, हे दर्शवण्यासाठी मी अशी जुजबी काही उदाहरणं देतोय.
आज पहा, मध्यमवर्गीय कुटुंबातला माणूस आठवड्यात एकदा समजा हॉटेलला गेला तर हॉटेलच्या बिलावरती CGST अँड SGST, सेंट्रल गव्हर्नमेंट GST आणि स्टेट गव्हर्नमेंट GST, तुम्हाला हा GST साधारणत 14% भरावा लागतो. मग असा एक व्यक्ती एका हॉटेलात गेला आणि 500 रुपयाचं ॲव्हरेज बिल, तर विचार करा, या पूर्ण देशामध्ये लाखो कोटी रुपयाचा GST हा मध्यमवर्गीय आणि व्यापारी आणि इंडस्ट्रियलिस्ट यांच्याकडनं सरकारच्या तिजोरीत जमा होतो. मग त्याच्यातून अशा जर स्कीम राबवायच्या ठरल्या तर इतकी लोकसंख्या असलेल्या देशात ही जी योजना आहे ती किती काळ टिकू शकेल? आणि मग ती टिकवायचीच झाली व्होट बँक टिकवण्यासाठी तर कित्येक लाख कोटी रुपयांचा पुन्हा कर्ज बाजार होणार. याचा परिणाम नक्की काय होणार? रफ लँग्वेजमध्ये सांगू, देश वरती यायच्याऐवजी मातीत जाणार. योजना तयार केल्या जातात, काय डोळ्यापुढे ठेवून योजना केल्या जातात, अशी प्रश्नावली सामान्य माणसाच्या मनात उत्पन्नच का व्हावी? मग याच्यापेक्षा तुम्ही अजून काय काय करू शकता? आता काही गोष्टी केल्या आहेत की गरिबांना जे गॅस घेऊच शकत नाहीत त्यांना 2-3 सिलेंडर फ्री देणार असं ऐकतोय. रेशन फुकट चाललेलं आहे. या गोष्टी जर दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी होत असतील ना, तर मी नक्की या गोष्टींचा मी सन्मान करतो, भारत सरकारचा मी ऋणीच राहीन. पण या गोष्टींचा फायदा, अवाजवी फायदा जर नको ते लोक उठवत असतील, नियमांमध्ये काही पळवाटा काढून नको तिथे हे फायदे जात असतील, तर त्यापेक्षा इतर काही गोष्टींचा विचार केलेला नक्कीच बरा. इंडस्ट्रियलायझेशन, एखाद्या व्यक्तीला एखादी परवानगी मिळण्यासाठी, एक छोटी इंडस्ट्री उभी करण्यासाठी, स्टार्टअप उभी करण्यासाठी त्याच्याकडे समजा एक 2-3 कोटीचं भांडवल आहे आणि तो खेट्या घालतोय आणि यामध्ये जर 2 वर्ष 3 वर्ष निघून गेली आणि त्यानंतर जर त्याला शेजारच्या एका राज्याने बोलावलं आणि त्याची सर्व पूर्तता 15 दिवसात झाली तर तो हसत हसत तिकडं जाणार नाही का? चालली आहेत माणसं तिकडं. माणसं दुसऱ्या राज्यात चालली आहेत. तुमच्या महाराष्ट्र राज्यातला उद्योगधंदा दुसरीकडं का चाललाय? हा गहन प्रश्न हा स्वतःला विचारला गेला पाहिजे राज्यकर्त्यांनी. तुम्ही ज्या ज्या योजना राबवताय त्या त्या योजना योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतायत की नाही? कुठे भ्रष्टाचार आहे? मग भ्रष्टाचार होण्यासाठी तुम्हीच वाट मोकळी करता का? मग त्याच्यातला काही लोणी तुमच्यापर्यंत पोहोचतं का? हे सर्वसामान्यांना पडलेली कोडी आहेत वर्षानुवर्ष आणि ती सुटणार पण नाहीत. प्रत्येक योजनेच्या मागं माइंड ॲप्लिकेशन असतं, नाही असं नाही, पण कुठेतरी एक धूर्तपणाचं पण माइंड ॲप्लिकेशन प्रत्येक योजनेच्या मागं असतं. हे न कळण्या इतकी सामान्य जनता आता खुळी राहिली नाही आहे. लाडकी बहीण योजना यशस्वी व्हावी माझ्या सदिच्छा आहेत, शुभेच्छा आहेत. परंतु एखाद्या घरात जर एखाद्या व्यक्तीला 4-4 बायका असतील आणि त्या प्रत्येक बाईला जर 3-3 पोरी असतील, पोटच्या मुली जन्माला आल्या असतील, तर ही लाडकी बहीण योजना एका कुटुंबात किती महाग पडू शकते? मग याच्याबद्दल काही त्यामध्ये नियमावली कडक केली आहे का? किती मुलं असली तरच तुम्हाला ही योजना लागू होईल हा क्लॉज टाकलेला आहे का? अशा गोष्टी नक्कीच डोक्यात येतात. कारण काय आहे की सरकारी नोकरांना नियम फार कडक आहेत. 5 वर्षात नगरसेवक पेन्शनला इलिजिबल होतो, आमदार खासदार इलिजिबल होतो. आमदारचा खासदार झाला की नवीन पेन्शन चालू होते. 5 वर्ष खासदारकी पूर्ण झाली किंवा अर्धवट झाली, सरकार कोसळलं, काही झालं तरी त्याची पेन्शन सुरू होते. सरकारी नोकरांना साधं 3री संतान झाली तर TA बिल मिळत नाही.
मग अशा पद्धतीने कडक मामला अंमलात आणून अतिशय दारिद्र्य रेषेखाली असलेल्याच भगिनींना, ज्यांना कुठलाच आधार नाही, याची शहानिशा करून ही योजना राबवण्यास हरकत नसावी असं मला वाटतं. आणि या योजनेवरून टिंगल-टवाळी, फालतू मेसेजेस याच्यापेक्षा टॅक्स पेयर्सनी एकत्रित येऊन जर योग्य मार्गाने, न्याय्य मार्गाने ह्याच्या विरुद्ध दाद मागितली आणि खुलासा जर मागितला, तर सरकार खुलासा करण्यासाठी नक्कीच बांधील आहे, कारण भारतात लोकशाही आहे. चला, ज्या भगिनींना कुठलाच आधार नाही आहे, त्यांचं रोजचं जगणं अवघड आहे, त्यांच्यासाठी ही योजना नक्की राबवली जावी, याच शुभेच्छांसह इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर असाच एखादा नवीन सब्जेक्ट घेऊन. तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा कविप्रविष्य. 6910 व्हिडिओ अपलोड केलेला एकमेव चॅनल.